दोडक्याची भाजी खायचं म्हणलं की माझ्या तर जीवावर यायचं. पण खरं सांगायलो या प्रकारे ट्राय केल्यापासून दोडक्याची भाजी माझ्या आवडीची झाली आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घातले. या प्रकारे भाजी करताना तेल थोडंसं जास्त घाला. तेल गरम झालं की यामध्ये जिरं बारीक चिरून कांदा घातला. कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हळद, काश्मीरी मिरची पावडर, घरची आमची चटणी, काश्मीरी मिरची पावडर थोडी जास्त घातली आहे मी, म्हणजे कलर छान येतो भाजीला. त्यानंतर धना पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता भिजवून घेतलेली हरभरा डाळ घातली. त्यानंतर असा बारीक चिरून दोडका स्वच्छ धुवून घातलाय. नंतर कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे 2-3 मिनटं परतून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार भाजी शिजण्याइतपत पाणी घालून अर्धवट झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची. जरा अधनं भाजी चांगली हलवून घ्यायची, म्हणजे तुम्हाला जर पाणी अजून टाकायला लागलं तर टाकून भाजी चांगली शिजवून घ्या. या भाजीची चव काय सांगू तुम्हाला, त्यामुळे करून बघा आणि अजून रेसिपीजसाठी इन्स्टावर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका हां.